माजी आमदार बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमरावतीत गुन्हा दाखल झालाय। भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे बंधू अभिजित तायडे यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप बच्चू कडूंवर करण्यात आलाय। अपघाताचा बनाव करून जीवे मारण्याचा कट असल्याचा हा गुन्हा आहे। संभाषणाचा मोबाईल रेकॉर्डिंगचा पुरावा पोलिसांकडे सादर करण्यात आलाय। अचलपूर मतदारसंघाचे माजी आमदार बच्चू कडू यांच्या घरची रेकॉर्डिंग आहे आणि त्यात त्यांनी आता जे मी ज्या पद्धतीचं काम त्या मतदारसंघात करतोय तर त्यांचा कुठेतरी मला ब्रेक लावण्याचा असा प्रयत्न असू शकतो आणि जे नियोजनाचा भाग म्हणून ज्या काही गोष्टी करण्यात येते माझ्या व्यतिरिक्त तर ते माझ्या भावाला अभिजित तायडे चुलत भाऊ आहे माझा त्याला मारून टाकायचं, ट्रक खाली चिरडून घ्यायचं आणि तुम्हाला काही दिवसात किंवा काही तासानंतर काही रेकॉर्डिंग येणारच आहे। तर त्यामध्ये सगळं नमूद आहे की त्यांनी बोललेले आहेत ते की 2-4-5 लाख रुपये देऊन आपण मारून टाकू, एकदा खलास होऊन जाते, मग झंझट राहत नाही। जी नॉन बेलेबल सेक्शन्स आहे आणि मॅक्झिमम पनिशमेंट जे आहे 7 साल 7 इयर्सची आहे। तर आता अरेस्ट ची जे विषय आहे आम्ही बघणार आणि जेव्हा आमच्याकडे सफिशियंट एव्हिडन्स ची पुरावा सारखा येणार आणि गरज पडली इंटरोगेशन मध्ये किंवा इतर तपासात आणि इतर एव्हिडन्स या इतर आरोपी असं काही निष्पन्न झाला तर वी आर कीपिंग द ऑप्शन ऑफ अरेस्ट ओपन। हत्येच्या कटाचा आरोप बच्चू कडू यांनी फेटाळलेला आहे। कुणाच्या हत्येचा कट रचला हे आज समजलं असं बच्चू कडू म्हणतात। गुन्हा दाखल करून बदनाम करायचा आणि आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय असं त्यांनी म्हटलंय। सर्व यंत्रणा देवाभाऊंच्या हाती, ते काहीही करू शकतात असा त्यांनी आरोपही केलेला आहे। देवाची जर कृपा झाली तर मग आम्ही काय करणार आहे? सत्ता तुमची, फॉरेन्सिक लॅब तुमची, SP तुमचा, तुम्ही कशा प्रकारचे कटकारस्थान करा ते काही सांगता येत नाही। त्यांना सगळ्या यंत्रणा तुमच्या हाती आहे। कोणत्या माणसाला कसं फसवायचं याच्यासाठी तुमचं चुटकीभरासारखं काम आहे। चुटकी वाजतं तितक्या ह्याच्यात तुम्ही कोणाला कसं फसवताय, कारण सगळ्या यंत्रणा तुमच्या हाती असल्यानंतर ह्या गोष्टी सहज तुम्ही करू शकता। त्यांना आम्ही काही घाबरत नाही आहे आणि आम्ही अशा प्रकारचा हा मूर्खपणा करतही नाही। हा धंदा आमचा नाही। आम्ही रक्तदान करणारे लोक आहोत, जीव देणारे लोक आहे, जीव घेणारे नाही।